स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी भोगीची भाजी अशीच करते या पद्धतीने. बघा ना, या सीझनमध्ये भरपूर भाज्या असतात, तर त्या या तीळ लावून कशा खाल्ल्या जातात. किती छान आपली भारतीय परंपरा आहे. तर सगळ्या भाज्या मी घेतल्या. त्याच्यामध्ये चपटा वाल, घेवडा, गाजर, बटाटा, वाटाणा आणि ज्या इतर अजून भाज्या येतात त्या सगळ्या भाज्या छान अशा कट करून घेतल्या आणि ज्या आधी शिजतात त्या वेगळ्या केल्या आणि ज्या उकळून घ्यायच्या त्या वेगळ्या केल्या या पद्धतीने. तर बघा, ही छान अशी रेडी झालेली भाजी आहे. याच्यात मी तीळ, खोबरं, लसूण, आल्याचं कूट टाकते आणि जे वर्गातलं आहे ते सगळं उकळून घेतलं वाटाण्यासोबत. म्हणजे कापायचं होतं ते वेगळं कापून घेतलं. सगळ्या मोठे मोठे तुकडे करायचे म्हणजे शिजल्यावर छान होतं ते. तर याच्यामध्ये हिंग, जिरं, मोहरीची छान अशी फोडणी घालायची या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये मग हळद आणि जो केलेला मसाला आहे तो घालायचा. थोडासा तेलात घालायचा, थोडासा वरून घालायचा. तीळ, खोबरं आणि आलं लसणाची पेस्ट याच्याने एक वेगळी छान चव येते. आणि मग त्याच्यामध्ये हळद घालून ज्या लवकर शिजत नाही त्या भाज्या आधी हे करून घ्यायच्या, परतवून घ्यायच्या छान. आणि त्याच्यात मीठ घालायचं म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि भाज्याही छान अशा मऊ होतात आणि मिठाची चव पण पूर्ण भाज्यांमध्ये ॲब्सॉर्ब होते. मग आता छान एक मोठी 5 मिनिटाची वाफ काढून घेतली आणि हे जे वाटाणे, वाल, पापडी ते सगळं उकळलं होतं ते त्याच्यामध्ये घातलं आणि छान असं परतवून घेतलं. बघा किती सुरेख कलर दिसतोय सगळा, हिरवा, गुलाबी, पांढरा, पिवळा, खूपच छान. एक मोठी वाफ काढून घेतली परत 2-3 मिनिटाची आणि मग त्याच्यामध्ये लाल मसाला, काळा मसाला, किचन किंग मसाला, मीठ आणि थोडंसं गूळ हे सगळं घातलं. गूळ का घातलं? कारण गाजर घातलं आहे आपण त्याच्यामध्ये. आणि मग हा उरलेला मसाला जो कूट होता तो वरून घातला आणि छान असं परतवून घेतलं एकसारखं, जेणेकरून सगळ्या भाजीला ते मीठ तिखट लागेल या पद्धतीने. आणि एका बाजूला पाणी मी गरम करायला ठेवलेलंच आहे, ते एक अर्धा पाऊण कप पाणी त्याच्यामध्ये घातलं, जेणेकरून भाज्या छान शिजतील आणि थोडंसं त्याला रस्सा राहील आणि चव पण सगळ्या भाज्यांमध्ये मसाल्याची ॲब्सॉर्ब होईल. या पद्धतीने एक वाफ काढली, हलवून घेतलं आणि भाजलेलं तीळ टाकलं वरून की ते खाताना छान असं क्रंची लागेल. आणि त्याच्यानंतर छोट्या गॅसवर शिफ्ट केलं आणि एक 8 ते 9 मिनटं छान अशी शिजू दिली भाजी. तर बघा किती छान अशी सुरेख भोगीची भाजी तयार झाली. तीळ लावून भाकरी केल्या आणि सगळ्यांना सर्व केलं. एन्जॉय. तुम्ही पण